ब्रेकिंग न्यूज तुमचा बाबूराव पिसाळ्या तुमच्यासाठी घेऊन आलाय ब्रेकिंग न्यूज। हो महाराष्ट्र राज्य सरकारची ब्रेकिंग न्यूज। माहिती आहे ना काय धुमाकूळ चाललाय, किती दिवस झाले तरी सरकार स्थापन नाही। हो की नाही शिंदेंनी एवढं रडवलंय बीजेपीला की काही सांगू शकत नाही झुकेगा नाही साला। मला तर पुष्पामधला अल्लू अर्जुनच आठवला शिंदेंना बघून। शिंदे काहीतरी मोठं करणारे, काय करणार मला तर वाटतंय नितीश कुमार आणि चंद्रबाबूंना घेऊन केंद्रातलं सरकार पाडायची तर भीती नाही ना दाखवली। एरवी ईडीची भीती दाखवणाऱ्या बीजेपीला यांनीच भीती नाही ना दाखवली। हा खरंच बाबूराव आणि त्याच्या मिशा खूप खुश आहे। शिंदे सरकार वा काय शक्कल लढवली आहे। खरं काय कोणालाच माहीत नाही, आपले न्यूजवाले काही सांगतात गृहमंत्रीपद श्रीकांत शिंदे हे ते सगळ्यांना उपमुख्यमंत्रीपद पाहिजे वगैरे सगळं खोटं असेल ते कळलं का। बाबूराव पिसाळ्याचीच बातमी खरी आहे, मी सांगतोय तुम्हाला ऐका। असंच आहे, केंद्रातलं सरकार पाडायची धमकी दिली असणार आपल्या पुष्पाने म्हणजे एकनाथरावजी शिंदेंनी, कळलं का। हो की नाही, कशी वाटली माझी बातमी विचार करा नाहीतर दुसरा ऑप्शन काय, दुसरा पर्याय आहे की बाबूराव पिसाळ्या डायरेक्ट शिंदे सरकार उद्धव साहेबांकडे जाणार म्हणजे एकच शिवसेना आहे। अजित पवार साहेब शरद पवार साहेबांकडे एकच तर आहे राष्ट्रवादी, आणि मग चिटूक काँग्रेस घेऊन 156 करून बीजेपीचा काटा काढणार। कसं वाटला दुसरा पर्याय, मला तर पहिलाच योग्य वाटतोय, तुमचं मत सांगा।